आम्ही म्हणजे त्याच्यातही डिसीज फ्री वगैरे आहे, कुठं काही कॉन्टॅमिनेशन म्हणजे हे आहे का, ते सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करून चांगले एड्स असलेलं प्लांट सिलेक्ट करून त्यांच्यापासूनच कंद घेतो. आणि हे कंद घेतल्यानंतर मग वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत. स्टीमिंग करणं, तो प्लांट सुरक्षित ठेवणे आणि लिक्विड सोपची ट्रीटमेंट आहे 10 मिनिटाची. स्टराईल वॉटरनं 2-3 वेळेस धुवायचं आहे. मग अल्कोहोलची ट्रीटमेंट आहे, 70 परत मर्क्युरी क्लोराईड, सगळे सरफेस स्टरलायझेशनच्या मेथड्स आहेत. ते झाल्यानंतर त्यातून हा एक्सप्लांट काढलेला आहे. आणि हा MS मीडिया, MS मीडिया प्लस ह्याच्यामध्ये ग्रोथ रेग्युलेटर्स आणि हार्मोन्स टाकले. म्हणजे ते 1 महिना ठेवले की हे ठेवलेलं फुगत चांगला. हां, 1 महिना लागेल त्याला. मग फुगलं की ह्याच्यातून हे जे डॉर्मंट सेल आहे त्या जॉईंटवरचे, ह्याला स्टिम्युलेट करायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यापासून स्प्राउटिंग आणून रोपं तयार करायची. 1 महिना झाली की मग हा मीडियामध्ये चेंजेस केले. ऑक्झिलरी सायटोकाइनचं जे प्रमाण आहे तर इथे बदल केलेला आहे. त्याला सर्व हा टॉप पोर्शन कट करायचा, हा खालचा जो ब्लॅक पोर्शन दिसला स्क्रॅप करता, फिनॉल्स आहे, ते काही कॉन्टॅमिनेशन वगैरे नाही. आणि सरळ उभे कांदा चिरल्यासारखा उभा तुकडा करून 2 पीसेस करून ठेवून द्यायचं. मग इथे ठेवले की 1 महिन्यानंतरची स्टेज आहे. हां हां, इथं मल्टिप्लिकेशन होत आहे. मग 1 महिना झाला की आपल्याला समजा त्याच्यापासून आपल्याला 5-6 फुटवे मिळणार आहेत, 10 मिळणार आहेत. तर त्या प्रमाणामध्ये फ्रेश मीडिया बनवून घ्यायचा. परत सेम प्रोसेस, महिलांमध्ये घेऊन कट करणे, टॉप पोर्शन, परत उभे काप घेणे आणि प्रत्येक बॉटलमध्ये 3-4 पीसेस ठेवायचे. फ्रेश बॉटल मीडिया करायचं. मग त्याला 1 महिना कालावधी लागेल. तर ही प्रोसेस आपल्याला 7 वेळेस रिपीट करायची. सेम मीडिया, ह्याच्यानंतर कॉम्पोजिशन बदललेलं आहे. परंतु इथे न बदलता त्याच सेम मीडियाच्या कॉम्पोजिशनवरती 7 वेळेस रिसायकल करायचं. नंबर ऑफ बॉटल्स वाढत जातील त्याच्यामध्ये. ऑटोमॅटिकली नंबर ऑफ प्लांट्स वाढायला लागतात. मिनिमम 2 महिन्याचा पिरियड आपल्याला लागणार नाही, हे 2 महिने झाले, पण प्रत्येक महिन्याला एक मल्टिप्लिकेशनला होईल. प्रत्येक एक वेळेस एक महिन्याचा कालावधी लागतो. ऍक्च्युअली 3 आठवड्याच्या अगोदर आपल्याला करताच येत नाही आणि 3 आठवड्याच्या पुढे 2-4 दिवस कमी जास्ती होतच राहतात. 1 महिन्यापर्यंत आपल्याला न्यूट्रिएंट सफिशियंट आहे त्याच्या ग्रोथ होण्यासाठी. हे जवळपास 4 ते 5 महिने ह्या स्टेजवरती आपल्याला नंबर ऑफ बॉटल्स वाढवत जायचे. म्हणजे एकाच्या 2 बॉटल होती, दुसऱ्या महिन्यात 2च्या 4 बॉटल होती, पुढच्या महिन्यामध्ये 4च्या 8 बॉटल होते. ह्या पद्धतीने आणि दरम्यान आपलं इन्स्पेक्शन चालूच राहिलं पाहिजे. कॉन्टॅमिनेशन थोडं जरी आता बॅक्टेरियल असेल की फंगल कॉन्टॅमिनेशन, ते पूर्ण डिस्कार्ड करायचं आणि जे फ्रेश आणि चांगले बॉटल्स आहेत किंवा कल्चर आहे त्यालाच कॅरी ऑन करायचं आहे. मग ही 7 वेळेस कल्चर करायचं आहे. जर त्याच्यापेक्षा जास्ती केलं तर आपले नंबर ऑफ बॉटल्स प्लांट्स वाढतील, पण अबनॉर्मॅलिटी येण्याची जास्ती शक्यता आहे. म्हणजे घडं पडणार नाही किंवा ते म्हणजे केळीचा आकार लहान अबनॉर्मल, म्हणजे ते युनिफॉर्मिटी राहणार नाही जेनेटिकली, त्याच्यामध्ये कमी पोटेन्शियल होते. हां, चेंजेस होऊ शकतात. आणि इथून मग परत त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन बदललेलं आहे मीडियाचं. इथं ग्रोथ रेग्युलेटर्स हार्मोन्स परत बदलला तर इथं काय होईल, इथं जसं फुटव्याची संख्या आली नाही, इथं फुटव्याची संख्या येणार नाही. पण जे लहान फुटवे आहेत त्याला म्हणजे हे होऊन हाईट वाढायला स्ट्रॉंग होतं. जरा क्राउडी ग्रोथ आहे, पण हाईट वाढलेली आहे आणि हे इथं हाईट वगैरे वाढत नाही. आणि जस्ट एक तुम्हाला रूट इनिशिएट झालेले दिसतात. इथं फक्त एकच वेळेस ठेवायचं आहे. आता आपण प्रोडक्शन मीडिया म्हणून आपल्याला एकच वेळेस ठेवायचं आहे. आणि इथून मग परत आपल्याला लॅमिनेटमध्ये घेऊन सेपरेट करायचे. हे जे क्लम्प आहेत ना, सेपरेट करायचे. 4-5 प्लांट असतील असे रुटिंगला टाकून द्यायचे. मग इथं रुटिंगला टाकले की प्लांट जे म्हणजे 1 महिना, आता हे प्रत्येक दिवसासाठी 1 महिन्याचाच कालावधी आहे. मग प्लांट हाईट वाढले, आता हे जे हायटेड प्लांट्स आहेत ते सेपरेट काढून घ्यायचे. छोटे प्लांट्स असलेले सेम मीडियावरती ट्रान्सफर करायचे. हां, आणि ते मग जे चांगले रूट आलेले आहेत मग आपण हाताने कलेक्ट करून त्याला टॅप वॉटरमध्ये वॉश करून घ्यायचं. एखाद्या 22 टीनमध्ये किंवा बुरशीनाशकामध्ये डीप करायचं स्वच्छ आणि नंतर मग त्याची प्रायमरी आणली. मग ह्या दरम्यानच्या काळामध्ये टिश्यू कल्चरचं जे कंट्रोल कंडिशन म्हणतो आपण, तर 27 डिग्री टेम्परेचरच ठेवायचं टेम्परेचर आणि 16 तास त्याला लाईट द्यायची. आपले जे फ्लोरसन तुम्हाला कल्चर दाखवता येतं आणि 16 तास मग एसीचं सेंट्रल AC वगैरे लावून तुम्ही कंट्रोल करा टेम्परेचर कशा पद्धतीनं करायचं. आणि आठवड्याला किंवा 15 दिवसाला फ्युमिगेशन वगैरे करणार, म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते स्टरलायझेशन करणार. मग इथं प्रायमरी आहे, त्यातले जे प्लांट्स काढलेले आहेत आपण प्रायमरी आहे. आता इथं आम्ही 2 टप्प्यामध्ये करतो. जनरली प्रायव्हेटवाले एकाच कोकोपीटमध्ये लावतात आणि इतकी रोपांनी की देऊन टाकतात. पण आम्ही 2 टप्प्यामध्ये करतो. सुरुवातीला प्रायमरी आहे फक्त रेतीमध्ये फाईन सँड, हे रोपं स्वच्छ धुवायची, 22 टीनमध्ये बुडवायची, इथं लावायचं. हे सुद्धा कंट्रोल कंडिशनमधलं पॉलिहाऊस आहे. इथं
इथंपर्यंत 27 डिग्री टेम्परेचर ठेवायचं, इथं 32 ते 35 डिग्री पण टेम्परेचर वाढवायचं तेवढं. आणि बाकीचं सगळं म्हणजे त्याला फॉगरनं ते तुम्ही हे करा, ह्युमिडिटी 90% जास्ती पाहिजे. तर इथे 1 महिना ठेवलं की हे प्लांट पुन्हा काढून घ्यायचे, रेतीमधले लावलेले, आणि ते हिच्यामध्ये शेणखत, वाळू आणि मातीचं मिश्रण आहे इथं लावायचं. आणि ह्याला मात्र फक्त नेट हाऊसमध्ये लावायचं, तिथं मग कुठलं टेम्परेचर वगैरे कंट्रोल नाही. नॉर्मल 70% का 50% किंवा 75% जे तुम्ही नेट लावा तुमच्या वातावरणानुसार. आणि इथं मग 1.5 महिना ठेवलं की म्हणजे इथून इथं हे जे प्लॅन्ट 2.5 महिन्याचा मी शेतकऱ्यांना देताना 2.5 महिन्याचे प्लॅन्ट्स म्हणून हे डायरेक्ट फील्डवरती जाण्यासाठी रेडी झाले प्लॅन्ट्स. 2.5 म्हणजे म्हणजे आता आम्ही जून जुलैमध्ये काम सुरुवात केलं तर पुढच्या जून जुलैमध्ये हे रोपं विक्रीला तयार होते. असं वर्षभराची लाईफ सायकल.